नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण राउंड 1चे काही हायलाइट्स बघूया आणि गेममध्ये काय झालं ते सुद्धा बघूया. सो जसं रिझल्ट्स तुमच्या समोर आहेत, वुमन्स कॅन्डिडेटमध्ये फार काही झालं नाही. सगळे गेम्स ड्रॉ झाले. दिव्या देशमुख, यांना मुझुचुकने क्विकली पीसेस एक्सचेंज झाले त्यांच्या गेममध्ये आणि ड्रॉ झाली. वैशाली थोडीशी अंडर प्रेशर होती ॲक्चुअली गेममध्ये, पण तिने सुद्धा एक टॅक्टिक शोधली आणि तिने सुद्धा गेमने तो इक्वलाइज केला आणि ड्रॉ झाली नंतर. गोऱ्याचकीना लाग्नोमध्ये गोऱ्याचकीनाला ॲडव्हांटेज होता, पण तिने ते मिस केलं. एक टॅक्टिक मिस केली तिने आणि त्याच्यानंतर लाग्नोने ड्रॉ केली. आणि झुजिनर टानझोंगीमध्ये एक इंटरेस्टिंग ओपनिंग आयडिया यूज केली होती, पण त्या गेममध्ये सुद्धा ड्रॉच झाली. खरी ॲक्शन आहे ती ओपन सेक्शनमध्ये होती, जिथे सिंदारो एसिपेंकोमध्ये ॲक्चुअली एसिपेंकोची पोझिशन एका पॉईंटला चांगली होती, पण त्यांनी एक मिस्टेक केल्यानंतर सिंदारोनी कमबॅक केला आणि 15 मिनिटं असताना सुद्धा खूप चांगल्या मूव्स तो खेळला आणि त्याची जी रिअल स्ट्रेंथ आहे, कॅल्क्युलेशन आणि इन्क्रेडिबल प्रिसिजन, ते आपल्याला या गेममध्ये बघायला मिळालं आणि सिंदारो हा गेम जिंकला. प्रज्ञानंदानी अनिशगिरीला आउटप्ले केलं थोडक्यात या गेममध्ये. सुरुवातीला स्लाईट ॲडव्हांटेज होतं. अनिशगिरीनी काही मिडल गेममध्ये थोड्याशा स्ट्रेंज मूव्स खेळल्या आणि त्याच्यानंतर त्याची पोझिशन वर्स झाली आणि वर्स एंड गेमपासून लॉस्ट एंड गेमपर्यंत प्रज्ञानंदाची टेक्निक आहे ती एकदम ॲक्युरेट टेक्निक होती. सो प्रज्ञानंदा आणि सिंदारोसाठी आय थिंक कॉन्फिडन्स बूस्ट करणारं अशी ही फर्स्ट राउंड होती. विशेषतः प्रज्ञानंदासाठी, कारण त्याला ओपनिंगमधनं सुद्धा ॲडव्हांटेज मिळालं होतं आणि असा एकही पॉईंट नव्हता की जिथे अनिश गिरीला चान्स होता गेममध्ये इव्हन कमबॅक करण्याचा किंवा काही स्लाईट चान्सेस होते, असं काहीच नव्हतं. आणि कारुआना नाकामुरा हा कारुआनासाठी तेवढा विन्सनी नक्कीच तो खुश असेल, पण तेवढी जी आपण म्हणतो क्लीन टेक्निक ती त्या गेममध्ये नाही बघायला मिळाली. कडे बऱ्याच मोमेंट्स होते जिथे तो सहज जिंकू शकला असता. एका पॉइंटला नाकामुरासला सुद्धा स्लाईट ॲडव्हांटेज होता, पण कारुआना थ्रूआउट कंट्रोलमध्ये होता. पण शेवटी एंड गेममध्ये नाकामुराने एक क्लिअर मिस्टेक केल्यामुळे कारुआनाला जिंकता आलं. सो एक काइंड ऑफ लकी विन असं आपण म्हणू शकतो कारुआनासाठी या केसमध्ये. सो कन्व्हिन्सिंगली जिंकलेला असा एकटा प्रज्ञानंदाच होता राउंड 1मध्ये. त्यामुळे एकंदर राउंड आहे ती खूप छान झाली अ, भारतीय खेळाडूंसाठी असं आपण म्हणू शकतो. सो आता आपण काही क्विक हायलाइट्स बघू, काही गेममधल्या इंटरेस्टिंग मोमेंट्स. सो माझ्यासमोर आत्ता जो गेम आहे तो पहिला प्रज्ञानंदाचाच आहे. एका गोष्टीमध्ये प्रज्ञानंदांनी डिसअपॉइंट केलं नाहीये त्याच्या फॅन्सना आणि तो या टुर्नामेंटमध्ये सुद्धा मागच्या टुर्नामेंटसारखंच ओपनिंगमध्ये इंटरेस्टिंग नॉव्हेल्टीज खेळणार आहे, हे आपल्याला बघायला मिळणार आहे. जसं की E4, C5, नाईट C3 आणि हा जो ग्रँड ट्रिक्स अटॅक आहे, त्या अटॅकनी प्रज्ञानंदांनी गेमची सुरुवात केली. ही खूप जुनी ओपनिंग आहे. आजकाल प्लेयर्स एवढे खेळत नाहीत. पण प्रज्ञानंदा तुम्हाला आठवत असेल तर अशाच ओपनिंग खेळतो कॅन्डिडेट्समध्ये आणि खूप इंटरेस्टिंग पोझिशन्स आणतो. आणि मी जर अजून काही पुढे मूव्ह गेलो, अनिश गिरीने ॲक्चुअली खूप चांगल्या प्रकारे न्यूट्रलाइज केलं प्रज्ञानंदाचं इनिशिएटिव्ह. आणि एका पॉइंटला आपण थांबूया जिथे सो इथे नाईट B6चा थ्रेट होता. आफ्टर नाईट D5, नाईट B6 फोर्कचा थ्रेट होता. सो ब्लॅक किंग B8 खेळा आणि नाईट F6 नंतर असं इथे वाटत होतं की गेम कदाचित ड्रॉकडे जाईल. कारण जर ब्लॅकला हवं असेल तर ब्लॅक सिम्पली सगळे रुक ट्रेड करू शकतो. ही कॅन जस्ट एक्सचेंज ऑल द रुक्स आणि व्हाईटकडे पण अव्हॉइड करण्याशिवाय दुसरं काही नाहीये. सो मोस्टली रुक्स ट्रेड होतील आणि ही पोझिशन ही अराउंड इव्हन आहे. सो ह्या पॉइंटला बऱ्याच एक्सपर्ट्सच्या मते जे अनिश गिरी खेळा, की इथे F4 ही मूव्ह खेळा आधी तो. आय डोंट नो, मे बी क्वीन G4 आणि काही अटॅकिंग प्लॅन्स त्याच्या मनात असतील. आणि अनिश गिरी हा असा एक प्लेयर आहे, की त्याचा अपोनंट जर ओपनिंगमध्ये मेन लाईन खेळला नसेल, तर आय डोंट नो, मे बी तो अँबिशियसली विचार करत असेल, की मला प्रज्ञानंदाला पनिश करायचं त्याच्या ओपनिंग प्लेला. त्यामुळे मी पीसेस बोर्डवर ठेवून विनसाठी खेळलं पाहिजे. पण हा डिसिजन नक्कीच बॅकफायर झाला, कारण प्रज्ञानंदानी एक रुक ट्रेड केला आणि दुसरा रूक ट्रेड केल्यानंतर अनिश गिरीकडे खरं म्हणजे खूप सेफ चॉईस आहे. आता ही जी पोझिशनमध्ये विशेष काहीच चाललं नाहीये. सगळी फाईट जी आहे ती ह्या एका ओपन फाईलसाठी आहे. सो जनरली ब्लॅकनी जर अगदी बेसिक आपण असेसमेंट केलं तर रूक ट्रेड करू शकला असता आणि बिशप टेक्स नंतर किंग पुढे आणू शकला असता. क्वीननी ओपन फाईल घेऊ शकला असता. अगदी बेसिक मूव्ह लाइक क्वीन E8 और क्वीन E7 फॉर एक्झाम्पल आपण खेळू शकतो. आणि पोझिशनमध्ये फार काही होत नाहीये. म्हणजे खूप पीसेस ट्रेड झालेत. व्हाईटकडे अजूनही बिशप आहे, त्यामुळे स्लाईट ॲडव्हांटेज व्हाईटकडे असणार आहे. पण तसं विशेष काही होत नाहीये. इथे अनिश गिरी रूक F8 ही मूव्ह खेळा, रूक E1 नंतर. विच इज अ स्लाईट सरप्राईज, कारण त्याच्यानंतर क्वीन E6 नंतर सेम ट्रेड झाला, पण आता E5 आहे ती व्हाईटकडे राहिली आहे. आणि जर आपण पोझिशनमधले अगदी बारकावे बघितले तर हे D6चं पॉन आहे ते वीक आहे या पोझिशनमध्ये. H7चं पॉन आहे आणि F4चं पॉन आहे ते आयसोलेटेड आहे.
त्यामुळे ही सगळी टार्गेट्स आहेत. व्हाईटचा बिशप आहे तो ब्लॅकच्या नाईटपेक्षा जास्ती चांगला आहे. F4चं पॉन आहे ते सुद्धा थोडंसं जास्ती पुश झालेलं आहे, त्यामुळे ते सुद्धा टार्गेट होऊ शकतं. सो असं आपण टेक्निकल एडव्हांटेज म्हणतो तसं प्रज्ञानंदाकडे होतं आणि त्यांनी खूप चांगल्या प्रकारे ते एक्सप्लॉइट केलं. मी जस्ट क्विकली तुम्हाला मूव्हज दाखवतो. किंग C7 पॉन वाचवायला आणि आता नाईट G5 आणि ऑलरेडी या पॉनला वाचवणं आता थोडंसं कठीण आहे, कारण ब्लॅक गेममध्ये किंग D7 खेळा, रुकवर काउंटर अटॅक करायला. सो प्रज्ञानंदाने रुक मागे घेतला आणि आता ऑलरेडी तुम्ही हे जर पॉन वाचवायला गेलात H6 खेळून तर नाईट H7 ही मूव्ह येऊ शकते आणि नाईट हा F6 वरनं D5 वर येऊ शकतो किंवा परत त्याच्यानंतर रुक E6 हा स्क्वेअर मला मिळू शकतो माझ्या रुकसाठी आणि मी इकडे त्याच्या पॉन्सवर अटॅक करू शकतो. खूप टेक्निकल पोझिशन आहे. अर्थातच असे जे गेम्स होतात अनिश गिरी आणि प्रज्ञानंदाचे ते या अशा छोट्या-छोट्या गोष्टींवरतीच डिसाईड होतात. सो अनिश गिरी रुक F5 खेळा, नाईट टेक्स H7 आणि D5, D4. मी पुढच्या मोमेंटला थांबीन जिथे गेममधली क्रिटिकल मिस्टेक झाली आणि आता एच पॉन गेल्यानंतर व्हाईटकडे अजून एक खूप मोठा ॲडव्हांटेज या पोझिशनमध्ये तयार झाला आहे. ते म्हणजे हे पास्ट पॉन आणि जसं की आपण गेममध्ये बघू की हा पास्ट पॉननेच शेवटी प्रज्ञानंदा यांना गेम जिंकवून दिला. सो C3 या नाईटला अंडरमाइन करायला आणि H4. रुक H5 आता नाईट F6 फोर्क नाहीये. मगासपर्यंत ही मूव्ह पॉसिबल नव्हती. आता नाईट F6 फोर्क नाहीये. सो प्रज्ञानंदा नाईट G5 खेळा. आता हे पॉन जर तुम्ही मारलं तर आय गेस नाईट E6 मूव्ह येते आणि C5चं पॉन येते इकडे तुम्हाला द्यायला लागेल आणि जर तुम्ही B6 मूव्ह खेळात तर C4 खेळू शकतो आपण इथे या नाईटला वरती अटॅक करायला आणि या केसमध्ये सुद्धा व्हाईटला ॲडव्हांटेज मिळेल. फॉर एक्झाम्पल लेट्स से नाईट B4, नाईट टेक्स F4 हे पॉन मिळतंय आधी आणि सगळे पीसेस आहेत ते टाईट डाऊन आहेत आणि ब्लॅककडे काउंटर प्ले काही नाहीये. व्हाईटकडेच पास्ट पॉन आहे. सो दिस वुड हॅव बीन बिग ॲडव्हांटेज फॉर व्हाईट. गेममध्ये नाईट F6 खेळलं गेलं अनिश गिरी यांच्याकडनं, विच वॉज अ बिग मिस्टेक आणि त्याच्यानंतर रुक E6, रुक टेक्स G5 रिमूव्हिंग द डिफेंडर, पण रुक टेक्स F6 आणि हा जो एंड गेम आला इथे H5, H6 आणि हा जो रुक एंड गेम आला, असं म्हणतात की बरेचसे रुक एंड गेम ग्रँडमास्टर लेवलला ड्रॉ असतात. ऑल रुक एंड गेम्स आर ड्रॉन, पण हा रुक एंड गेम ॲक्च्युली ड्रॉ नाहीये. सो प्रज्ञानंदा यांचं जे इव्हॅल्युएशन आहे की 4 वर्सेस 3 जरी असलं तरी हा एंड गेम आहे. हे H6चं पॉन बोर्डवर जोपर्यंत आहे तोपर्यंत व्हाईट हा एंड गेम जिंकणार आहे. सो रुक H2 नंतर रुक F6 आणि व्हाईटचा प्लॅन इथे सिम्पल आहे. त्याला A5 खेळायचा आहे, हा रुक आहे हा B6ला ठेवायचा आहे आणि इव्हेंच्युअली हा जो Hचा जो रुक आहे हा टाईट डाऊन आहे. सो त्याला सिम्पली नंतर तो डी पॉन पण पुश करू शकतो आणि गेममध्ये किंगला आणू शकतो. सो फॉर एक्झाम्पल लेट्स से ब्लॅक B5 खेळा त्याचा काउंटर प्ले चालू करण्यासाठी, तर रुक टेक्स A6 ही मूव्ह येईल आणि लेट्स से हे पॉन मारलं तर व्हाईटकडे H7 ही टॅक्टिक आहे. टिपिकल आयडिया, जर तुम्ही माझं पॉन माराल तर स्क्यूअर होईल. सो तुम्ही ते पॉन ते कॅप्चर नाही करू शकत आणि जर तुम्ही हे पॉन पुश करायचा प्रयत्न केलात तर रुक A8 थ्रेटनिंग टू प्रमोट आणि तुम्ही परत एकदा पॉन नाही मारू शकत कारण स्क्यूअर आहे आणि जर हे पॉन तुम्ही पुश केलं तर मी सिम्पली कॅप्चर करू शकतो आणि व्हाईटचा इथे क्वीन होईल. परत एकदा पॉन नाही मारू शकत कारण स्क्यूअर आहे. सो व्हाईट 2 पॉन्स अप होईल आणि इथून इझिली जिंकेल. सो गेममध्ये अनिश गिरी यांनी या पॉनवर अटॅक केलं, पण आता किंग पुढे आला. सिम्पली किंग इज वॉकिंग अप द बोर्ड. आता किंग D5, किंग C4 हे पॉन मारू शकतं जर तुम्ही चेक देत बसाल तर. सो अनिश गिरी यांनी इथे एक पॉन ट्रेड करायचा प्रयत्न केला, पण किंग F5, किंग E7 आणि H7 नंतर अनिश गिरी यांना रिझाईन करायला लागलं. फॉर एक्झाम्पल लेट्स से तुम्ही रुक H4 खेळात तर इथे खूप छान ट्रिक आहे. किंग G5 अजूनही तुम्ही पॉन नाही मारू शकत कारण स्क्यूअर आहे आणि रुक साईडला मूव्ह झाला की रुक H6, रुक बिहाइंड द पास्ट पॉन आणि व्हाईट आहे तो इझिली इथून पुढे गेम जिंकेल. सो असा क्लीन टेक्निकल परफॉर्मन्स प्रज्ञानंदा यांच्या गेममध्ये आपल्याला बघायला मिळाला आणि त्यांनी हा विन स्कोअर केला. नक्कीच कॉन्फिडन्स बूस्ट करणारा असा विन असणार आहे हा आणि त्याचा फायदा पुढच्या राऊंडमध्ये होईल. मला तरी असं वाटतं राऊंड 1 नंतर नॉर्देरबेक जावोखिर सिंदारो आणि प्रज्ञानंदा यांना क्लिअर सायकोलॉजिकल ॲडव्हांटेज आहे की त्यांची स्ट्रेंथ आहे ती टेस्ट झाली होती आणि त्याच्यामुळे ते पास झाले दोघंही. कारुआनाचा जो गेम होता त्याच्यामध्ये कारुआनाला ॲडव्हांटेज होतं, पण ते ॲडव्हांटेज नीट कन्व्हर्ट करता आलं नाही असं आपण म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल मी क्विकली तुम्हाला त्यातल्या
1-2 मोमेंट्स दाखवतो. ही पोझिशन होती, जिथे कारुआना यांच्याकडे अपोझिट कलर बिशप आहेत. व्हाईट कारुआना आहे आणि ब्लॅक नाकामुरा आहे. पण ब्लॅक हे अपोझिट कलर बिशप असले तरीसुद्धा जो अटॅक करतो त्याला या केसमध्ये चान्स मिळू शकतो. आणि या गेममध्ये कारुआना रूक F5 खेळले इथे. त्यांनी खूप चांगली पोझिशन बिल्ड केली होती ॲक्चुअली. नाकामुरा खूप ॲक्युरेटली डिफेंडही करत होते. आणि इव्हेंच्युअली हा जो गेम आहे हा जवळपास 80 मूव्सपर्यंत चालला आणि लाँग ग्राइंडिंग एंड गेममध्ये मी फायनल मिस्टेक दाखवतो फक्त. पूर्ण गेम नाही दाखवत. ही जी मोमेंट होती ॲक्चुअली खूप पीसेस ट्रेड झाल्यानंतर सिंपल एंड गेम आला होता. ज्याच्यामध्ये सॉरी ते किंग E7 गेममध्ये खेळ आहे. किंग C7नी जो गेम आहे तो ड्रॉ झाला असता. कारण किंग E7 नंतर व्हाईटचा किंग आहे तो सिम्पली इकडे गेला आणि त्याच्यानंतर त्यांनी रिझाइन केलं. किंग C7नी ड्रॉ अशी होते, की व्हाईट बिशप F5 खेळेल असं कारुआनाला वाटलं होतं आणि E7 E8 होईल इथे. पण ब्लॅककडे डी पॉनचा काउंटर प्ले आणि सडनली ब्लॅक आहे तो या पोझिशनमध्ये जिंकेल. सो दिस वॉज द मिस टॅक्टिक, द फायनल ब्लंडर. इथे किंग C7 ही ॲक्युरेट मूव्ह होती, बट इन्स्टेड ही प्लेड किंग E7 आणि त्याच्यानंतर व्हाईटच्या किंगला हे पॉन खाता आलं आणि इथे रिझाइन केलं. कारण आता सिम्पली सी पॉनचा क्वीन होणार आहे आणि प्रमोशन स्क्वेअर आहे तो व्हाईटच्या कंट्रोलमध्ये. सो नाकामुरानी शेवटी 1 मूव्ह एरर केला आणि इथे मिस्टेक झाली आणि गेम जो आहे तो गेला. तसंच जो पुढचा गेम आहे सिंदारोचा आणि एसिपेंकोचा, त्याच्यातली पण मी तुम्हाला क्रिटिकल मोमेंट दाखवतो. ही जी मोमेंट होती दिस वॉज अ क्रिटिकल मोमेंट. ॲक्चुअली एसिपेंकोनी आउटप्ले केलं होतं सिंदारोला ओपनिंग टू द मिडल गेम आणि या पोझिशनमध्ये सिंपल बिशप B6 या पॉनवरती अटॅक करायला किंवा रूक E8 यासारखी मूव्ह खेळू शकले असते एसिपेंको. पण त्यांनी इथे ट्रेड केलं आणि मग बिशप B6 खेळले. अँड नाऊ द डिफरन्स इज बिकॉज A5 व्हाईटकडे सडनली रूक E6 ही मूव्ह आली आणि आता इथून पुढे प्रत्येक टॅक्टिक आहे ती व्हाईटच्या फेवरमध्ये वर्क होते आणि नंतर क्वीन H5 आल्यानंतर ऑलरेडी इथे खूप प्रॉब्लेम्स आहेत कारण हा बिशप हँगिंग आहे. तुम्ही जर या बिशपवरती अटॅक करायला गेलात तर व्हाईटकडे ही टॅक्टिक आहे आणि सडनली E8चा रूक हँगिंग आहे. खूप मस्त टॅक्टिकल गेम होता हा आणि इव्हेंच्युअली सिंदारो जे आहेत तो जिंकले इथपासनं. इथपासनं पुढे त्यांचं ॲक्युरेट स्किल्स आपल्याला बघायला मिळाले. कॅल्क्युलेशन खूप पॉवरफुल होतं आणि क्वीन G6 रूक E8 नंतर अजून काही मूव्ज नंतर मी फायनल मोमेंट दाखवतो. रूक E6 नंतर ब्लॅकने रिझाइन केलं कारण आता रूक E8 थ्रेट आहे आणि जर तुम्ही याला कॅप्चर केलं तर किंग F8 क्वीन F7 मेट आणि किंग H8 जर गेलात तर बऱ्याच प्रकारे जिंकू शकतो. क्वीन E8 फॉर एक्झाम्पल टिपिकल मेटिंग पॅटर्न असतो इकडे बिशप G8 आणि अजून सुद्धा काही काही मेट आहेत फास्टर, पण दिस इज द सिम्पलेस्ट. सो अशा प्रकारे 3 गेम्स जे आहेत ते डिसायसिव्ह रिझल्ट झाला त्याच्यामध्ये. आपण क्विकली हायलाइट्स बघितले याचे. पूर्ण डिटेलमध्ये आपण गेलो नाही कारण त्याला खूप वेळ लागेल. पण हे होते राउंड 1चे रिझल्ट्स ओपन सेक्शनमध्ये. आजच राउंड 2 आहे लगेचच दुसऱ्या दिवशी आणि राउंड 2ची पेअरिंग सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. सो राउंड 2ची पेअरिंग ही अशा प्रकारे असणार आहेत. एसिपेंको नाकामुरा यांच्यामध्ये असेल मॅच. अनिश गिरी कारुआना, वेई प्रज्ञानंदा आणि सिंदारो ब्लू बाम. सो सिंदारो ब्लू बाम बघण्यासारखी असेल की सिंदारो किती रिस्क घेतात आज आणि ब्लू बाम बरोबर खेळतात. दॅट्स अ इंटरेस्टिंग पेअरिंग. प्रज्ञानंदाच्या ओपनिंग सुद्धा बघण्यासारखे आहेत. सो हे होतं राउंड 1चे हायलाइट्स. राउंड 2चे आपण पुन्हा उद्या बघूया हायलाइट्स पुन्हा एकदा की काय होतं याच्यामध्ये. पहिल्या राउंडने तर डिसअपॉइंट नाही केलं. ॲक्शन पॅक्ड फर्स्ट राउंड होती. सो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.